त्याला वेळ कुठे देणार? अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की तुम्ही बघा, पुन्हा तोच भास्कररावजी म्हणतात, माननीय सदस्य पुन्हा तोच विषय, लक्षवेधी इतक्या मोठ्या लांबतात आणि त्याच्यावर वेळ जातो आणि मग आम्ही आमच्या विरोधकाला न्यायच मिळत नाही आमच्या प्रस्तावना. माझी विनंती आहे की आपण आम्हाला न्याय द्यावा, त्यात अधिकाधिक कसा वेळ आणि उद्याचा प्रस्ताव आमचा येईल मग त्याला सुद्धा कसं वेळ देता येईल त्या संदर्भात. आता प्रश्नोत्तर सुरू करा. प्रश्न क्रमांक 1. अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक 15,617. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मागील काळात राज्यभरामध्ये अतिवृष्टी, त्याचबरोबर अवकाळी पाऊस, सततचा पाऊस अशा विविध आसमानी संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे, उरला सुरला शेतीमाल, याला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारने सीसीआय आणि नाफेडच्या माध्यमातून कापूस, मक्का व सोयाबीन खरेदी करावं अशी मागणी मी या प्रश्नातून उपस्थित केलेली होती. अध्यक्ष महोदय, सर्वात प्रथम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हे जे कापूस, मक्का आणि सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले त्याबद्दल मी केंद्र आणि राज्य सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, हे खरेदी केंद्र तर सुरू झालेत, परंतु या खरेदी केंद्रामध्ये ज्या वेळेला आपण माल घेऊन जातो अशा विविध अडचणींचा सामना निश्चितपणे आज शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी करावा लागतोय. अध्यक्ष महोदय, काही नियम व अटी या शिथिल करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये सर्वात पहिली अट म्हणजे बायोमेट्रिक जे आपण यावर्षी नव्याने सुरू केले. या बायोमेट्रिकची मोठी समस्या आणि त्याच्यामध्ये विलंब, मोठा वेळ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लागतो. बऱ्याचदा असं होतं अध्यक्ष महोदय की शेतकऱ्यांचे थंब त्या ठिकाणी मॅच होत नसल्या कारणाने निश्चितपणे 25 ते 30 मिनिटं रजिस्ट्रेशन करायला एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी घालावे लागतात. याचबरोबर अध्यक्ष महोदय, हे जे काही बायोमेट्रिक सुरू केलंय, एका कुटुंबामध्ये विविध लोकांच्या नावावर, शेतकऱ्यांच्या नावावर शेती असल्या कारणाने प्रत्येक शेतकऱ्याला आज त्या ठिकाणी सीसीआय किंवा नाफेड सेंटरवर स्वतःहून जावं लागतंय. कुणी नोकरीला बाहेर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे माझी मंत्री महोदयांना पहिली विनंती आहे की आपण या बायोमेट्रिकमध्ये काही सुधारणा करणे गरजेचे आहेत. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आज आपण आता सोयाबीन खरेदी नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय आणि या सोयाबीन खरेदीची जी मर्यादा आहे, प्रति एकर 6 क्विंटल अशी मर्यादा आपण त्या ठिकाणी घालून दिलेली आहे मंत्री महोदय. आणि आज जर आपण विचार केला तर याचं जे यील्ड आहे पर एकरचं, एका एकरमध्ये किमान 12 क्विंटल कापूस सोयाबीन त्या ठिकाणी होते आणि आपण 6 क्विंटल सोयाबीनला परवानगी निश्चितपणे दिलेली आहे. व्यापारी भाव आज अध्यक्ष महोदय प्रति क्विंटल 4,000 आहे. आपण जरा खासगी व्यापाऱ्याला जर आज त्या ठिकाणी सोयाबीन दिली तर प्रति क्विंटल 4,000 रुपये भाव मिळतो आणि सरकारी भाव 5,300 रुपये. परंतु ही जी काही आपण पर एकर 6 क्विंटलची अट घातलेली आहे आणि किमान जर आपण 12 क्विंटल पर एकर जर त्या ठिकाणी गृहीत धरलं तर एका एकराला शेतकऱ्यांचा जवळपास 7,800 रुपयाचा तोटा त्या ठिकाणी होतोय. हे मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून द्यायचंय. दुसरं म्हणजे कापूस खरेदी मर्यादा जी आहे अध्यक्ष महोदय, ही कापूस खरेदी मर्यादा ही पर एकर 4.80 क्विंटल आहे आणि आज जर आपण एकरी उत्पन्न जरा निश्चितपणे त्या ठिकाणी बघितलं तर एका एकरमध्ये 15 क्विंटल कापूस त्या ठिकाणी कापसाचं उत्पन्न होतं अध्यक्ष महोदय. आणि व्यापारी भाव आज जर खासगी केंद्रामध्ये आपण केलं तर 7,000 रुपये आणि सरकारी भाव हा 8,000 आहे. बाहेर जरा कापूस शेतकऱ्यांनी दिला तर त्या ठिकाणी 10,000 प्रति एकर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होतंय. तीच परिस्थिती मक्याच्या बाबतीत आहे अध्यक्ष महोदय. मक्याचं पण आपण 6 क्विंटलच मक्का त्या ठिकाणी खरेदी करतोय आणि त्यामुळे शेतकऱ्याला उर्वरित
एका एकरला 30 क्विंटल मक्का होते, म्हणजे 25 क्विंटल मक्का शेतकऱ्याला बाहेरच्या खासगी व्यापाऱ्याला द्यावं लागते. आणि यामुळं सरकारी भाव आज 2300 रुपये पर क्विंटल आहे, व्यापाऱ्याला दिले तर 1500 रुपये क्विंटल आहे. आणि शरद सोनवणे, तुम्ही बिबटे सर शांत व्हा. आणि पर एकर जरा तोटा आज आपण बघितला तर 20,000 रुपये प्रति एकर हे मक्याच्या मागे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतंय. माझं मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण हे जे काही खरेदी मर्यादा आहे, कापूस, सोयाबीन आणि मक्का, याची मर्यादा वाढून त्या ठिकाणी द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना निश्चितपणे कमी भावामध्ये आपलं शेतीमाल त्या ठिकाणी विकण्याची गरज भासणार नाही. पणनकडे बारदाण्याचे त्या ठिकाणी बारदाण्याचा तुटवडा अध्यक्ष मंत्री महोदयांनी हे बारदाण्याचं जे शॉर्टेज आलेलं आहे हे आपण कधीपर्यंत सुरळीत करणार याचंही उत्तर त्या ठिकाणी द्यावं. बऱ्याच सेंटरवर ग्रेडर्सची आतापर्यंत नियुक्ती झालेली नाहीये, तर ही नियुक्ती आपण कधीपर्यंत करणार हा एक माझा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न कधीपर्यंत खरेदी केंद्र त्या ठिकाणी चालू राहणार हे उत्तर आपण मंत्री महोदय आपल्या उत्तरातून द्यावं, ही माझी तिसरी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरावर हरकत घ्यायची स्टेज गेली, त्यांनी पुकारल्यानंतर तुम्ही विचारलं, त्यांनी छापल्याप्रमाणे ऑब्जेक्शन घेतलं. आम्ही अध्यक्ष महोदय पण बघतोय. ही आपली जी सोयाबीन खरेदीची योजना जी आहे ती केंद्राची योजना आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक 11.25 लाख रुपये. बोलू द्या ना, तुम्ही बोलता ते बोला. साळुंके साहेब बोला. बोलू चला मंत्री महोदय बोलू द्या. मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड खरेदी आपण 11.25 लाख टन आपण केली होती. या वर्षी देखील आपण 19 लाख टन खरेदी करण्याचं आपण ठरवलंय. अध्यक्ष महोदय, मान्य आमदार साहेबांनी काय प्रश्न केले त्याच्यामध्ये बायोमेट्रिक संदर्भात त्यांनी सांगितलं. बऱ्याच वेळा आपण सोयाबीन त्यांच्याकडे होतीच नाही, परंतु दुसऱ्या शेतकरी येऊन विकून गेला असं सुद्धा त्याच्यामध्ये आरोप होत असतात. आणि म्हणून ही संपूर्ण प्रणाली केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे ही पारदर्शक आणि बायोमेट्रिक पद्धतीने केलेली, त्याच्यामध्ये खरेदीपासून तर पेमेंटपर्यंत ही सगळं डिजिटल त्याच्या माध्यमातून होत असतो. यावेळेस आपण जे सोयाबीनचे जे पीक आहे त्याच्यामधले पीक कापणीच्या आधारे जी सर्वात जास्त मर्यादा आहे तिचा आपण तो अंदाज घेण्यासंदर्भात आपण सांगितलेलं. त्याचबरोबर मागच्या वर्षी आपल्याला गोणींच्या संदर्भात बारदान संदर्भात अडचण आली होती आणि म्हणून यावेळेस ऍडव्हान्स पेमेंट 120 कोटी आपण नाफेड आणि एनसीसीएफला केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बारदान मिळालं आहे. अजून देखील आपल्याकडे बारदाना उपलब्ध आहे. बारदानाचं शॉर्टेज कुठेही झालेलं नाही. साहेब बोला. अध्यक्ष महोदय, ही पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून. कारण शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत, ज्या वस्तुस्थिती आहे ती मानायची नाही, लपवायची. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं. अध्यक्ष महोदय, काय उत्तर दिलं? अहो, तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करताय. आणि तुम्ही सीसीआय 21 क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता, किती क्विंटल आलाय? पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस सीसीआयनी. आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात. आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत. जरा माहिती घ्या. अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला करते. तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आणि शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे. काय तुम्ही गमत करू नका, भावना समजून घ्या. योगेश साहेब, हे थट्टा चालले अध्यक्ष महोदय. अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नव्हता. 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं. 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, यामागचं षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर हे 0%, पहिले 12% होता, आता 0%वर आणला. म्हणजेच परदेशातून
मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल, मोठ्या प्रमाणात, आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे. का गरज होती? जे 12% निर्यात शुल्क होती, आपल्या आयात शुल्क होती, ती कमी करण्याची गरज का होती? जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको? पाठपुरावा करायला नको? उद्या इथे कापसाचे भाव पडणार नाहीत. माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर, आपण आदेश द्या तिथून, आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही, का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे, मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती, आणि केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचायला जरा ध्यानपत्र, त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे. अरे उघड ते फसवणूक आहे, आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही. तुम्ही म्हणा ना की ठीक आहे, यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, थोडासा तरी दिलासा द्या. अरे 21% करणार का? पहिला प्रश्न. कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती, सीसीआय खरेदी करत होता, ते 21 क्विंटल करणार का? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि नाही 21च करी, आता ते 30 म्हणलं तर पुन्हा ते घेतली अध्यक्ष महोदय, पण आम्ही किमान ते करणार का? याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय. दुसरा, सोयाबीनचे केंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही. अरे सरसकट लूट चालली आहे, सरसकट, आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून सोयाबीन भारतात आणतायत. हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल. लिहून ठेवा, 3,000वर येईल. आणि त्या शापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल, इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय. म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना 5,600 रुपये, कुठल्या 5,300 रुपये, कुठे साहेब एक सांगावं, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्या बरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो, कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा. वस्तुस्थिती तर लक्षात घ्या. तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय माझ्याकडे काय कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे सोडून द्या ना, मी रेकॉर्ड घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही काम करतो. काल यांनी प्रश्न म्हणून सांगावा, सोडून द्या. भावना समजल्या पाहिजेत. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला, विषय महत्वाचा आहे, जरा पहिला प्रश्न विचारला. मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही सीसीआयची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न. वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनच्या जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय अध्यक्ष महोदय, 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा, तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असं येऊ द्या, त्यांच्या भावना समजून. एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय, म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. हे 3 प्रश्न माझे आहेत आणि 4था प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सीसीआय संदर्भात ही
केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय. याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती. मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते. यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले. त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत. त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल. कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शुरन्ससाठी आपण मागणी करतोय, वडेट्टीवार साहेब, हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे. आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतोय. ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचं म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली. कारण की कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं. तरी देखील 25% अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष 3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे. अध्यक्ष महोदय, सोयाबीन एक मिनिट वडेट्टीवार साहेब, अध्यक्ष महोदय, सोयाबीन बद्दल बोलतो ना अध्यक्ष, 1 मिनिट 2 मिनिटं. सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्यापेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5,328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQचा माल असेल तर त्याला 5,328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे. ती चालली आहे. लाखो टन खरेदी केली आहे. ठीक आहे, बोला. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय, आपण जे लेखी उत्तरात सांगितलंय की प्रश्न विचारला होता की 5,328 पेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं जातं खुल्या बाजारात, तर हे खरे नाही. हे अध्यक्ष महोदय जे उत्तर आहे सरकारचं हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारं उत्तर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 3,000, 3,500, 4,000 भाव नाईलाजानं सोयाबीन विकावं लागतंय आणि सरकार जर म्हणत असेल खरे नाही खुल्या बाजारात, हे उत्तरात चुकीचं दिलं अध्यक्ष महोदय. याबाबत जरा मंत्री महोदयांनी उत्तर छापायच्या आधी किंवा देण्याआधी थोडा परिस्थितीचा विचार करावा. जर तुम्ही 3,500-4,000 सोयाबीन विकून सुद्धा हे खरं नाही म्हणून खोटं बोलत असाल तरी फसवणूक कोणाची करताय अध्यक्ष महोदय. आणि दुसरा प्रश्न, मंत्री महोदयांनी आता सांगितलं की आम्ही 120 कोटीचा बारदाना अॅडव्हान्समध्ये खरेदी केला, तर मग धाराशिव जिल्ह्यातले 20 पैकी 12 केंद्र बारदानाअभावी का बंद आहेत ह्याचं उत्तर द्यावं. जर खरेदी केला असेल, तुमच्याकडे बारदाना असेल, तर बारदानाअभावी खरेदी केंद्र का बंद आहेत. एक SOPच ठरलेली आहे, एकतर खरेदी केंद्र नोंदणी उशिरा चालू करायची, खरेदी केंद्र उशिरा चालू करायची आणि नंतर खरेदी केंद्र चालू बारदाना नाही म्हणून परत खरेदी केंद्र बंद. ही SOP ह्या पणन मंडळाची किंवा ह्या खरेदी केंद्राची गेल्या अनेक वर्षापासून आहे. तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण कमी भावानं खरेदी केंद्र जे शेतकऱ्यांना विकावं लागलं सोयाबीन, याबाबत जसं आपण मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का, आणि खरेदी केंद्राच्या बाबतीत बारदाण्याअभावी जे खरेदी केंद्र बंद आहेत ते किती दिवसात चालू होतील याचं उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, मान्य सदस्यांनी अत्यंत संवेदनशील मुद्दा मांडलेला आहे. त्याच्या माध्यमातून आपले मागच्यापेक्षा जवळपास 100 केंद्र 50 केंद्र हे अधिकचे आपण उघडलेले आहेत आणि आपण यावेळेस सीझनच्या सुरुवातीपासून सप्टेंबर पासून झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आपण पणन मंडळच्या माध्यमातून 120 कोटी रुपयाचा ऍडव्हान्स पेमेंट केला आणि बारदाना एकही केंद्र आपण जर असं हायलाईट केलं आपण याच्या बाबतीत स्पेसिफिक जर सांगितलं की हे केंद्र बारदानामुळे बंद आहे तर आपण त्याच्यावर कारवाई करू. कारण की आपण यावेळेस 120 कोटी रुपये ऍडव्हान्स भरलेत नाफेडला, NCCF ला. बबनराव लोणीकर साहेब, त्यांच्या माध्यमातून नवीन बारदाने सगळीकडे आलेले आहेत. अजून सुद्धा लोणीकर साहेब बोला. एक घेऊया. एक अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की यावर्षी आपण सोयाबीन खरेदी केंद्र काही प्रमाणात चालू केले आहेत. आजच्या तारखेतही काही बाजार समित्या आहेत, काही शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्रासाठीचे प्रस्ताव DMOच्या मार्फत शासनाकडे पाठवलेले आहेत. त्याला लवकर मान्यता मिळत नाही.
मान्यता देताना काही अधिकारी पैसे मागतात अशा प्रकारची लेखी तक्रार 4 लाख रुपये मागतात अशा प्रकारची लेखी तक्रार आष्टी येथील शेतकरी कंपनीच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. महोदय, सोयाबीन तर एकतर यावर्षी अतिवृष्टी होती, अडकाण्या झालेल्या आहेत, सोयाबीन खराब झालेलं आहे, त्याला बुरशी आलेली आहे आणि बाजारामध्ये सरास 3,000 रुपये क्विंटल. 23 मिनिटं झाली आहेत या प्रश्नावर. 3,000 रुपये क्विंटल 2 मिनिटं देणार. 3,000 रुपये Pointed question विचारा. क्विंटल Pointed सोयाबीन प्रश्न विक्री विचारा. होत आहे, व्यापारी लुटत आहेत. शासनाचे हमीभाव केंद्र जे प्रस्ताव आले ते 8 दिवसाच्या आत आपण मंजूर करणार काय? कारण 50% सोयाबीन ते गेलं आता बाजारात विकलं शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांना 1,000 रुपये पोतं जास्त प्रश्न मिळतं. अध्यक्ष महोदय, सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र आहे. 150 गावाला एक केंद्र, मंठाला 150 गाव साहेब, आहेत. प्रश्न विचारा. एकच दीड मिनिटं केंद्र राहिलं. आहे. बाकी किती सदस्य आहेत? ते हे केंद्र जे आहेत ते किमान 50 गावाला एक सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र असावं. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्याकडे गोडाऊन असतं, जमीन असते, सर्व व्यवस्था असते, पण मागच्या काळामध्ये त्यांचा उपयोग झाला नाही. आणि मग यावेळेस अध्यक्ष महोदय, पणन मंडळाच्या माध्यमातून सगळ्या मार्केट कमिटींना मागेल त्या लोकांना आपण खरेदी केंद्र दिले, खरेदी विक्रीला पण दिले, एफपीओला दिले, एफपीसीला दिले, विकास सोसायटीला ठीक दिले, आहे. असे जवळपास 600 केंद्र यावेळेस आपण दिलेले आहेत. प्रकाश सोळंके साहेब. अध्यक्ष महोदय, माझा बेसिक प्रश्न हा आहे की हे खरेदी केंद्र तुम्ही कधी सुरू करता? पीक ज्या वेळेस येतं, सोयाबीनचं मी उदाहरण देईन, बाजारामध्ये 3100 पासून ते 3700 पर्यंत सोयाबीन माझ्या मतदारसंघामध्ये माजलगावचं उदाहरण देईल, 67,000 क्विंटल